10 दिवस झाले, तिथून मी आज 1.5 महिना झाला वारंवार त्याच्या BDO साहेबाकड, कोकरे साहेबाकड, आंबोरे साहेबाकड अहवालासाठी चलो. हे मला काही ना काही कारण सांगून उडवाउडीची उत्तर द्यालेत. आज हिंगोलीलाच गेलो, उद्या नांदेडलाच गेलो, यानं मला अहवाल दिला नाही. या सगळ्या अधिकाऱ्याला भेटून मी अहवालाविषयी चर्चा केली, यानं अहवाल दिलेला नाही मला. नमस्कार, मी रुपेश शेंगडे. आपण पाहता RTV मराठी. RTV मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण असा एक विषय घेऊन येणार आहोत. वसमत तालुक्यातील वसमत पंचायत समितीचा व्यवहार जनसामान्य जनतेसोबत कसा आहे याचं एक उत्तम उदाहरण मी आपल्या समोर सांगणार आहे. खांडेगाव येथील एक नागरिक विनोद सोनटक्के नावाचे यांनी पंचायत समितीला 24 मार्च रोजी एक तक्रार दाखल केली होती. गावातील निकृष्ट कामाची, अस्वच्छतेची, घाणीचं साम्राज्य, शाळेमध्ये संगणक बसवण्यात यावं, धनदानग्या लोकांना घरकुलाचा लाभ दिला जातो, अशी एक तक्रार त्यांनी दाखल केली होती. आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी 16 एप्रिल रोजी आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा सुद्धा दिला होता. पण या तक्रार दिल्याच्या नंतर उपोषणाच्या तारखेपर्यंत कुठलाही पत्रव्यवहार पंचायत समितीने केला नाही. पंचायत समितीने पत्रव्यवहार करणं गरजेचं होतं. उपोषणाला बसू नका, चौकशी करण्यात येईल असा पत्रव्यवहार करणं गरजेचं होतं, पण त्यांच्याकडून पत्रव्यवहार झालेला नाही. शेवटी नाईलाजानं तक्रारदार यांना पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करावं लागलं. 16 तारखेला त्यांनी 16 एप्रिल रोजी आमरण उपोषण चालू केलं. 8 दिवस आमरण उपोषण, 23 एप्रिल पर्यंत आमरण उपोषण केलं. 23 तारखेला त्यांनी पंचायत समितीकडून त्यांना पत्र कळलं की बाबा 10 दिवसामध्ये तुमची पत्राच्या अनुषंगाने चौकशी करण्यात येईल असं लेखी आश्वासन दिलं. आणि लेखी आश्वासन दिल्यानंतर 10 दिवसामध्ये चौकशी करणं गरजेचं होतं पंचायत समितीकडून. पण 10 दिवसामध्ये देखील चौकशी झालेली नाही. त्यानंतर तक्रारदार विनोद सोनटक्के पंचायत समिती कार्यालयात गेले. चौकशीचं काय झालं आणि चौकशी झाली का आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊ. आपल्यासोबत विनोद सोनटक्के आहेत. तुम्ही काय सांगाल, तुम्ही चौकशीचं पत्र मिळाल्यानंतर तुम्ही चौकशी केलेल्याचा अहवाल मिळाला का, चौकशी केली का? नाही, चौकशी आतापर्यंत झाली ना. 10 दिवसात त्याने चौकशी केली नाही अहवालाची आणि मला अहवाल दिला नाही. 8 दिवसाच्या उपोषणाच्या काळात याने मला आश्वासन दिलं होते, आश्वासनाचं पत्र आहे. चौकशी केली नाही तर तुम्ही चौकशी मागण्यासाठी का चौकशी अहवाल घेण्यासाठी त्यांच्याकडे गेले होते का? मी 10 दिवस संपल्याच्या नंतर याच्या अहवालाची वाट पाहिली. 10 दिवस झाले, तिथून मी आज 1.5 महिना झाला वारंवार त्याच्या BDO साहेबाकड, कोकरे साहेबाकड, आंबोरे साहेबाकड अहवालासाठी चलो. हे मला काही ना काही कारण सांगून उडवाउडीची उत्तर द्यालेत. आज हिंगोलीलाच गेलो, उद्या नांदेडलाच गेलो, यानं मला अहवाल दिला नाही. या सगळ्या अधिकाऱ्याला भेटून मी अहवालाविषयी चर्चा केली, यानं अहवाल दिलेला नाही मला. आणि मला म्हणाले की देतो अहवाल तुला, तू जाय. चौकशी अहवाल मागायसाठी आज गेले होते का? हो. आणि अहवाल मागायला गेलते तर काय म्हणले? मी आज अहवालसाठी गेलतो तर मला हे म्हणले तुला बुधवारपासून अहवाल देऊ असं आश्वासन मला दिले. आता शेवट आहे ना, बुधवारचा दिवस दिलाय. एका नागरिकाला एखादी तक्रार दिली तर तिचा शेवट करण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो. खरं म्हणजे तक्रार दिल्यानंतर तत्काळ चौकशी करणं गरजेचं असताना तक्रारदाराला आमरण उपोषण करावं लागतं. आमरण उपोषणानंतर पुन्हा चौकशी अहवालाची वाट बघावं लागते, तरी चौकशी अहवाल मिळत नाही. खूप मोठी शोकांतिका आहे. तर कशा पद्धतीनं वसमत येथील पंचायत समितीचं कामकाज चालतं याचं एक उत्तम उदाहरण आपल्यासमोर मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. रुपेश शेंगडे, RTV मराठी, वसमत, हिंगोली.